येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. आज आमची फॅमिली जायला निघाली आहे खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी. वर्षभरात आम्ही खंडेरायाचे एकदा तरी दर्शन घ्यायला जातो. तर सर्वात पहिला आम्ही अगोदर पोहोचलो कऱ्हा नदीमध्ये. जुन्या देवांना विसर्जन करायचं होतं व सर्व देवांना स्नान वगैरे घालून तिथे पूजा करायची असते. तसं आम्ही कऱ्हा नदी पोहोचलो तर लगेच पाऊस पण आला. खूप भारी वाटलं पावसामध्ये. देवांना स्नान घालण्यासाठी साक्षात पावसाला अवतरावं लागलं. खूप भारी वाटलं. त्यानंतर आम्ही जायला निघालो जेजुरी गडावरती. आहे आमची फॅमिली, माझी आजी आजोबा मावशी मम्मी बहीण, आम्ही सर्व पोचलो आता जेजुरीच्या गडापाशी, मुख्य द्वारापाशी. आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती आणि गडावरती आल्यावर पण पाऊस होता. बघा किती हे गर्दी वगैरे. तर आमची फॅमिली बघा गड चढत आम्ही चाललेलो आहे. आम्ही मस्त एन्जॉय केलं सर्व. गड वगैरे चढलो देवाचे दर्शन घेण्यासाठी. खूप एक्साइटमेंट होती मनामध्ये. असं झालेलं कधी देवाला बघतोय. वरती आलो तर पूर्ण जेजुरी सोन्याची होती. मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर का म्हणतात ते इथे आल्यावरतीच आपल्याला समजतं. त्यानंतर आम्ही इथे जागरण गोंधळ केला. देवाचा जागरण गोंधळ हा आल्यावरती करायचा असतो, त्यामुळे आम्ही केला. देवांची पूजा वगैरे देखील इथे केली. तर खूप भारी वाटत होतं इथे. जागरण गोंधळ झाल्याच्या नंतर एक विधी असतो लंगर तोडणे. एक साखळी असते लोखंडाची, ती तोडायची असते. अशी मान्यता आहे की ती साखळीमधून एक कडी तुटून पडते, त्याने आपल्या मागचे सर्व विघ्न वगैरे दूर होतात. ते केल्यानंतर आम्ही गडाच्या पायऱ्या उतरत उतरत खाली आलोत. इथे मेंढ्यांची पूजा केली जाते. त्यानंतर आम्हाला मोरगावला जायचं होतं. सकाळची वेळ होती, नाश्ता केला. खूप बोर झालेलं. आम्ही पोचलो मोरगावला. अष्टविनायकपैकी पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर, त्याचे दर्शन वगैरे घेतले आणि आमचं देवदर्शन झालं. व्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.